नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट ही समोर निघून आलेली आहे. ती अपडेट म्हणजे काय हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे काही पिकांचा देखील मी यामध्ये उल्लेख करणार आहे व ही पिके प्रामुख्याने काही पिके मराठवाड्यात घेतली जातात, काही पश्चिम महाराष्ट्र व पाहायला गेलं तर ओव्हरऑल महाराष्ट्राची सर्व पिके ह्यामध्ये उल्लेख करणार आहोत व या पिकांचा सविस्तर आढावा देखील आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि दनादन शेअर करून टाका. त्याचप्रमाणे जो घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसते ती देखील दाबून टाका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25साठी पिकांचे हमीभाव हे जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये काही प्रमुख पिकांचा उल्लेख मी करतोय. ती पिके आणि त्यांचे हमीभाव तुम्ही जाणून घ्या. त्यामध्ये मोहरी येतो पहिलं पीक. मोहरीसाठी 5,050 रुपयाऐवजी 5,450 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. याच्यामध्ये 400 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरं येतं सूर्यफूल. सूर्यफुलामध्ये 5,441 रुपयाऐवजी 5,650 असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. पाहायला गेलं तर ही वाढ काही जास्त नाही आहे, पण तेच थोडाफार प्रकार हा घडून येतोच. हे झाले दोन प्रमुख पिके. यानंतर आता तिसरं आणि चौथं पीक देखील अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचा आपण आढावा घेऊया. तर तिसरं पीक आहे मित्रांनो हरभरा पिकासाठी 5,230 रुपयांऐवजी 5,335 रुपये असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. हे पीक प्रामुख्याने पाहायला गेलं तर आपण मराठवाड्यामध्ये जास्त घेतलं जातं. त्यानंतर येतं मसूरमध्ये 5,500 ऐवजी 6,000 रुपये 5,500 ऐवजी 6,000 रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. 500 रुपयांची यामध्ये वाढ दिसून येते. हे झाले 4 पीक. यानंतर 5वं पीक आपण घेऊया. 5वं पीक म्हणजे गहू. प्रामुख्याने अख्ख्या महाराष्ट्रात घेतलं जातं. यामध्ये 2,015 रुपयाऐवजी 2,115 म्हणजे 110 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. पाहायला गेलं तर काय फार वाढ नाही आहे. त्यानंतर बार्लीमध्ये 1,635 रुपयाऐवजी 1,735 100 रुपयांचा गॅप आहे. 100 रुपयाची ही वाढ झालेली यामध्ये हमीभावामध्ये दिसून येते. तर बघूया अस्सल वेळी काय प्रकार घडतो ते म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जी प्राईस दिलेली आहे ती प्राईस मिळते की नाही या गोष्टीचं आजवर तर असं कधी झालेलं नाही आहे, पण इन फ्युचर काय सांगावं होईल. तर हा होता आजचा सविस्तर व्हिडिओ. अशाच व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका.